माझ्या आईवडिलांवर बोलला, तुम्हाला शरम वाटली पाहिजे असा घणाघात मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। तर बाळासाहेब स्वर्गात पाहत असतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल? तुम्ही मराठी माणसाला वडापाव व्यतिरिक्त त्यांच्यासाठी स्वप्न पाहिलं नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। मराठी माणसांना नोकऱ्या देणं हे आमचं स्वप्न असल्याचंही फडणवीस म्हणाले। माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोहोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात, अरे शरम वाटली पाहिजे। मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता। मी त्या बापाचा पोरगा आहे ज्या बापानं इमर्जन्सी मध्ये 2 वर्ष जेल मध्ये काढले। तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गात पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल? आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल? मोदीजींचं सरकार आलं 2014 नंतर, केंद्र सरकारची जागा आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी धारावीचं रिडेव्हलपमेंट करायचं ठरवलं। पहिलं टेंडर आम्ही दुसऱ्या विकासकाला दिलं होतं, सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या। त्या प्रक्रिया पूर्ण करून टेंडर गेलं होतं। मग मला सांगा उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर ते टेंडर का रद्द केलं? तुम्हाला कोणाला टेंडर द्यायचं होतं म्हणून ते रद्द केलं। आता मी विचारू का की तुम्हालाच अडाणींना टेंडर द्यायचं होतं म्हणून तुम्ही ते टेंडर रद्द केलं? आणि धारावीची जागा ही आम्ही कोणाला दिली नाही, धारावीची जागा आम्ही DRP ला दिली, DRP ला। आणि त्या DRP मध्ये सरकार देखील आहे, विकासक अडाणी आहेत पण त्यात सरकार देखील आहे। आणि त्या ठिकाणी ओपन कॉम्पिटिशन केली, 4 टेंडर आले, त्यातनं आम्ही ज्यांनी सर्वात जास्त फायद्याचा सौदा दिला त्याला ते टेंडर त्या ठिकाणी गेलं। आता काल काय सांगितलं? म्हणाले नवी मुंबईचं विमानतळ झालं म्हणजे आता मुंबईचं विमानतळ खतऱ्यात आलं। यांना मुंबईचं विमानतळ विकायचं आहे म्हणून हे नवी मुंबईचं विमानतळ यांनी तयार केलं। आता मी राजकारणात पैदाही झालो नव्हतो तेव्हा या नवी मुंबईच्या विमानतळाची संकल्पना पडली। 1988 सालापासनं नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली। पण ते जाऊ द्या, माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही मातोश्री 1 वरनं मातोश्री 2 कडे गेलात, का गेला? जागा कमी पडत होती म्हणून? किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंज मधनं शिवतीर्थावर गेले, का गेले? जागा कमी पडत होती म्हणून। अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून 25 वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा। इतके अहवाल आले, तुमच्या काळात अहवाल आला, प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा GDP आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे। अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं?